नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण एक महत्त्वाची जाहिरात घेऊन आलो आहे। यामध्ये मित्रांनो पाहू शकता बघा, सोलापूर महानगरपालिकेमध्ये कायमस्वरूपी पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। त्या जाहिरातीची माहिती पाहणार आहोत। सामान्य प्रशासन विभागामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। संपूर्ण माहिती पाहणार आहोत, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर अशाच पद्धतीच्या नवनवीन जाहिरातीच्या संदर्भात माहितीसाठी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या। तर बघा, जाहिरातीचा दिनांक पाहू शकता, 15 डिसेंबर 2023 रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। जाहिरात बघू शकता बघा, 2023 ची जाहिरात आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, गट ब राजपत्रित ते गट क मध्ये रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, अर्ज करण्याचा कालावधी काय, 16 डिसेंबर म्हणजेच आजपासून तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकत त्या ठिकाणी आहेत। म्हणजेच 16 डिसेंबरपासून तुम्हाला अर्ज करण्याची सुविधा आहे। त्याचबरोबर 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकतात। आता बघा, ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा, 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहेत। कोणकोणती पदे आहेत त्याची माहिती पाहूया, पेमेंट काय असणार आहे, त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता काय ती सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा, पहिलं पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य। यासाठी बघा, वेतन श्रेणी काय आहे, 38,600 ते एक जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा, 38,600 ते 12,2800 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी पेमेंट मिळणार आहे। मूळ वेतन किती, 38,600। पदसंख्या किती, तर 47 पदे या ठिकाणी भरली जात आहेत। दुसरं पद आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी। यासाठी वेतन बँड जर आपण पाहिलं तर 38,600 ते जर आपण पाहिलं तर 12,2800 पर्यंत तुमचं वेतन बँड या ठिकाणी आहे आणि 38,600 हे तुमचं मूळ वेतन असणार आहे। 2 पदे या ठिकाणी भरली जात आहेत। त्यानंतर बघा, पुढचं पद आहे 3ऱ्या नंबरचं कनिष्ठ अभियंता सहाय्यक स्थापत्यसाठी वेतन बँड आहे 29,200 ते 92,300 पर्यंतचं तुमचं वेतन बँड या ठिकाणी असणार आहे आणि मूळ वेतन किती, 29,200 तुम्हाला म्हणजेच 29,200 मूळ वेतन आहे आणि 24 पदे या ठिकाणी भरली जात आहेत कनिष्ठ अभियंता सहाय्यक स्थापत्य या पदाची। त्यानंतर बघा, चौथं पद आहे केमिस्ट। यासाठी वेतन बँड काय, 29,200 ते 92,300 आहे। 29,200 मूळ वेतन असणार आहे। 1 पद या ठिकाणी भरलं जात आहे। फिल्टर इन्स्पेक्टरसाठीचे वेतन बँड 25,500 ते 81,100 असणार आहे। मूळ वेतन किती, 25,500 आणि 2 पदे या ठिकाणी भरली जात आहेत। फिल्टर इन्स्पेक्टर अशी एकूण 5 पदे या ठिकाणी भरली जात आहेत। 16 डिसेंबरपासून अर्ज सुरुवात झालेली आहे। 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे। ठीक आहे। आता त्यानंतर आपण शैक्षणिक पात्रता पाहूया या भरतीची, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळेल। आता बघा, पदनिहाय समांतर आरक्षणाचा जो काही चार्ट आहे तो अशा पद्धतीचा आहे, तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहे। हा व्हिडिओ थांबवायचा आहे, हा चार्ट व्यवस्थितरित्या पाहून घ्यायचा आहे आणि मगच अर्ज करायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळेल तुमच्या जे काही आरक्षण आहे, ज्या काही जागा आहेत त्या किती आहेत, अनुसूचित जाती जमाती ज्या प्रवर्गातून तुम्ही असाल त्या प्रवर्गाच्या जागा बघायच्या आहेत आणि त्यानुसार तुम्हाला अर्ज या ठिकाणी करायचा आहे। तर अशा पद्धतीने ही त्या ठिकाणी माहिती आहे। आता बघा, कनिष्ठ अभियंता स्थापत्यसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे, गट बचं हे पद असणार आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी पाहिजे। त्याचबरोबर स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्यास प्राधान्य मिळेल। नेमणुकीनंतर 3 वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे। कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब या पदासाठी। त्यानंतर पुढचं पद आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी गट ब साठी शैक्षणिक पात्रता बघा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेची पदवी उत्तीर्ण तुम्ही त्या ठिकाणी पाहिजे। दुसरं म्हणजे यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेतील पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्यास प्राधान्य दिलं जाईल आणि मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे तर तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढचं पद आहे कनिष्ठ अभियंता सहाय्यक स्थापत्य गट क चं हे पद असणार आहे। या ठिकाणी शैक्षणिक पात्रता काय, तर मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदविका आणि मराठी भाषेचे ज्ञान तुम्हाला असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढचं पद आहे केमिस्ट गट क 4थ्या नंबरचं पद असणार आहे। या ठिकाणी शैक्षणिक पात्रता काय, मान्यताप्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र या विषयातील पदवी पाहिजे। 2 वर्ष कामाचा अनुभव धारकास त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे। ही जी सुद्धा महत्त्वाचं पद आहे केमिस्ट हे पद। त्यानंतर बघा, आरक्षणाचा चार्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो। व्हिडिओ थांबवायचा आणि लगेच चार्ट बघून घ्यायचा आहे। पुढचं पद आहे बघा, पद क्रमांक 5 या ठिकाणी फिल्टर इन्स्पेक्टरसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे, तर बघा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची म्हणजेच रसायनशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र या विषयातील पदवी पाहिजे आणि अनुभव जर तुम्हाला असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे। अशा पद्धतीची शैक्षणिक पात्रता या ठिकाणी होती। आता फी बघा, फी काय असणार आहे, तर बघा, जर आपण या ठिकाणी पाहिलं तर खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये फी असणार आहे आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 रुपये फी जी आहे ती त्या ठिकाणी असणार आहे। माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिकांना उपरोक्त परीक्षा शुल्कातून सूट जी ती दिली जाणार आहे। आता वयोमर्यादा जर आपण या ठिकाणी पाहिली तर बघा, वयोमर्यादा काय असणार आहे,
खुल्या प्रवर्गासाठी किमान वयोमर्यादा सर्वांसाठी 18 वर्ष आहे आणि कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षांपर्यंतची वयोमर्यादा असणार आहे। त्यानंतर बघा मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्ष, दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्ष, प्रकल्पग्रस्तांसाठी 45 वर्ष आणि 3/3/2023 अन्वये सुधारित जी काही वयोमर्यादा आहे ती जर आपण पाहिली तर खुल्या प्रवर्गासाठी 40, मागासवर्गीय उमेदवारांसाठी 45, दिव्यांग उमेदवारांसाठी 47, प्रकल्पग्रस्तांसाठी 47, भूकंपग्रस्तांसाठी 47, अंशकालीनसाठी 57 अशा पद्धतीने ही जी काही वयाची मर्यादा आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आता बघा अर्ज करण्यासंदर्भाची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली। अर्ज कधीपासून सुरू झाले तर 16 डिसेंबरपासून कधीपर्यंत अर्ज तुम्हाला करता येणार आहे तर 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला अर्ज जे आहे ते त्या ठिकाणी करता येणार आहे। तर बघा संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली, ही सुद्धा अतिशय महत्त्वाची भरती होती। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर दुसऱ्या साईडला सुद्धा अजून एक महत्त्वाची भरती सोलापूर महानगरपालिकेमध्ये सुरू आहे, त्याची सुद्धा माहिती आपण या ठिकाणी घेऊया। तर बघा मित्रांनो दुसऱ्या साईडला ही एक भरती प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे। सोलापूर महानगरपालिकेची ही भरती प्रक्रिया आहे। यामध्ये सुद्धा कायमस्वरूपी पदे असणार आहेत। गट अ ते गट ड पर्यंतची पदे ह्या ठिकाणी भरली जात आहेत। 10 नोव्हेंबर 2023 पासून ही भरती प्रक्रिया सुरू झाली होती ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंतची या ठिकाणी मुदत आपल्याला देण्यात आली होती, परंतु या ठिकाणी मित्रांनो डेट वाढ झालेली आहे आणि तुम्हाला 20 डिसेंबरपर्यंतची अर्ज करण्यासाठीची सुवर्ण संधी आता लाभणार आहे। 20 डिसेंबरपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहेत। पदांची माहिती आपण या ठिकाणी पाहूया, डिटेलमध्ये माहिती पाहणार नाहीत। पदांची नावं बघूया बघा। पर्यावरण संवर्धन अधिकारी या ठिकाणी पाहिलं तर एक पद भरलं जात आहे। मुख्य अग्निशामक अधिकारी अधीक्षक अग्निशामक दल एक पद आहे, गट अ चं पद असणार आहे। पशुशल्य चिकित्सक किंवा पशुवैद्यकीय अधिकारी एक पद असणार आहे। उद्यान अधीक्षकसाठी एक पद आहे, गट ब चं हे पद आहे। त्यानंतर बघा पुढे क्रीडा अधिकारी, जीवशास्त्रज्ञ, महिला व बालविकास अधिकारी, समाज विकास अधिकारी, कनिष्ठ अभियंता आर्किटेक्चर, कनिष्ठ अभियंता ऑटोमोबाईल, कनिष्ठ अभियंता विद्युत, त्यानंतर बघा सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक उद्यान अधीक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅब टेक्निशियनसाठी 2 पदे आहेत। आरोग्य निरीक्षक 10 पदे या ठिकाणी भरली जातात बघा। आरोग्य निरीक्षकसाठी 10 पदे आहेत, ही सुद्धा भरती प्रक्रिया सुरू आहे। त्यानंतर बघा स्टेनोटायपिस्टसाठी 2 पदे आहेत। मिडवाईफ 50 पदे आहेत। नेटवर्क इंजिनियरसाठी 1 जागा आहे। अनुरेखक ट्रेसरसाठी 2 जागा आहेत। सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ गट क चं पद आहे, 1 जागा या ठिकाणी भरली जात आहे। त्यानंतर बघा फायर मोटर मेकॅनिकसाठी पाहिलं तर 1 जागा आहे। कनिष्ठ श्रेणी लिपिकसाठी 70 पदे भरली जात आहेत। पाईप फिटर व फिल्टर पाईप फिटर यासाठी जर आपण पाहिलं तर बघा 10 पदे आहेत। पंप ऑपरेटरसाठी 20 पदे भरली जात आहेत। सुरक्षा रक्षकसाठी 5 पदे आहेत आणि फायरमनसाठी 35 पदे आहेत। अशा पद्धतीने या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे। ही जी तुम्हाला दुसरी जाहिरात दाखवलेली याची अर्ज करण्याची सुवर्ण संधी आहे 20 डिसेंबरपर्यंत आणि जी पहिली जाहिरात तुम्हाला दाखवली त्याची अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 31 डिसेंबर। तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। सोलापूर महानगरपालिकेमध्ये भरती सुरू आहे, मोठी मेगा भरती आहे, तर नक्कीच तुम्ही अर्ज करायचा आहे। अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा। आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची एक महत्त्वाची माहिती घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।